बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईत पंढरपूर कॉरिडॉरबाबत बैठक झालेली आहे। या बैठकीत बाधित नसलेल्या व्यक्तींची हजेरी होती। देहूकर महाराजांनाही बैठकीत स्थान नाही। मुख्यमंत्री कॉरिडॉर बाधित शिष्टमंडळाच्या बैठकीत गोलमाल झाल्याचं समजतंय। समिती झडपीमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित करण्यात आलेले आहेत। सोलापुरातील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय। 34 जागांसाठी राजकीय मोर्चा बांधणी करण्यात आली आहे। जिल्हा परिषद सदस्य 7 आणि पंचायत समिती 27 सदस्यांची नियुक्ती होणार आहे। जिल्ह्यातील राजकीय पक्ष गट आणि विविध सामाजिक क्षेत्रातील इच्छुकांमध्ये हालचाली वाढण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितींवर भाजपची सत्ता, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे एक जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून घेता येईल आणि त्याचबरोबर त्याची संख्येनुसार वाढेल, पण कमीत कमी 5 आणि त्याच्यापुढे 10ला 1 अशा पद्धतीनं स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय आता झालेला आहे। त्यानंतर पंचायत समितीला आपण कमीत कमी 2 किंवा तिथून पुढे 5 सदस्याला एक जिल्हा पंचायत समिती सदस्य स्वीकृत घेता येईल अशा पद्धतीची आदेश आज शासनाने निर्गमित केलेला आहे। आता प्रत्यक्षात स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला आता सुरुवात होईल आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आत सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।